दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी खास आणि चविष्ट चिकनचा रस्सा बनवला आहे। ही माझी आवडती चिकन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सोप्या पद्धतीने आणि थोडक्या साहित्याने बनवलेले हे टेस्टी चिकन तुम्ही जरूर ट्राय करा। चवीला चव देणारे हे चिकन रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी चिकन घेतलं आहे। हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा चिकन छान धुवून घेतलं आहे। आता आपल्याला त्या चिकनमध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे चिकन 15 ते 20 मिनिट आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत। मॅरिनेट केल्यामुळे चिकनला मस्त स्वाद येतो, म्हणून आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत चिकन। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। मस्त 15 मिनिट हे चिकन आपण साईडला ठेवूया। आता आपल्याला अद्रक, लसूण, खडे मसाले आणि कांदा घ्यायचा आहे। खड्या मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, लवंग आणि वेलची घेतली आहे। कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत आणि हा कांदा आपल्याला वाटण्यासाठी पाहिजे आहे, म्हणून आपण छान हाय फ्लेमवर कांदा तळून घ्यायचा आहे। त्याच प्रकारचा चिकन रस्सा खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर हा चिकन रस्सा तुम्ही जरूर ट्राय करा। मी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांसाठी रोज नव्या रेसिपीज घेऊन येते। कृपया सबस्क्राइब करा आणि या गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मदतीचा हात द्या। तुमचं एक सबस्क्राइब मला खूप मोठं बळ देईल। कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब हे सर्व विनामूल्य आहे। तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात तुम्हाला सविस्तर रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे। आता आपल्याला तो कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण टाकणार आहोत आणि जे आपण खडे मसाले घेतलेले ते टाकायचे आहेत आपल्याला। लवंग, तेजपत्ता आणि हिरवी वेलची हे आपण छान वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण वाटून घेतलं आहे। त्याच कढईमध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकणार आहोत। हाय फ्लेमवर हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत कच्चा वास जात नाही वाटणाचा तोपर्यंत छान आपण हे परतून घेणार आहोत। जिभेला विसरता येणार नाही असा या चिकनचा स्वाद आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। ही चिकनची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केली ना, मग आठवड्याला एकदा घरच्यांची नक्की मागणी येईल। वाटण छान परतून घेतल्यानंतर जे मॅरिनेट केलेलं आपण चिकन होतं ते त्या वाटणामध्ये टाकायचं आहे। छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। मस्त आपल्याला चिकन त्या वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे। चिकन जेवढं नीट शिजेल तितकं चविष्ट लागेल, म्हणून चिकन आपल्याला नीट शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित चिकन परतून घेतलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 2 मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे। जोपर्यंत मसाल्याची कोटिंग चिकनला येत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत। छान
आज चिकनचा सुगंध घरभर दरवळला आहे। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असं झटपट चिकन बनवलं जातं। कमी साहित्यामध्ये पण भन्नाट स्वाद असलेला चिकनचा रस्सा आज आपण बनवणार आहोत। छान रंग आला आहे चिकनला। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त चिकन आपण शिजवून घेणार आहोत। मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरून हे चिकन आपल्याला शिजवायचं आहे। आणि चिकनचा रस्सा म्हटला की थोडा झणझणीतच भारी लागतो। छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा चिकनचा रस्सा। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे। कमी साहित्यामध्ये तयार होते। आता 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलाय। छान उकळी आली आहे रश्श्याला। घरचं चिकन पण अगदी रेस्टॉरंट स्टाईल। बघा या मसाल्याचा रंग आणि तेल सुटलेली टेस्ट अगदी गावातल्या जेवणाची आठवण होईल। अजून चिकन आपलं व्यवस्थित शिजलं नाहीये। हे चिकन चपाती भाकरी वाफळत्या भातासोबत खा, खूप भारी लागते। भांड्यातून सुटणाऱ्या गरम चिकनच्या रश्श्याचा सुवास म्हणजे घरातला सगळ्यात लज्जतदार क्षण। आणि जे आपण वाटण तयार केलं होतं त्या वाटण्यामुळेच रश्श्याला मिळते ती खास चव। बनतोय पारंपरिक पद्धतीने चिकनचा रस्सा, एक घमघमीत आणि झणझणीत अनुभव। मस्त चिकन आपलं शिजलं आहे। गरमागरम चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। जे नॉनव्हेज प्रेमी आहेत, चिकन प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा। भाकरी सोबत या चिकनची सांगड म्हणजे स्वर्गसुख। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।